नमस्कार यूट्यूबकर. हा पदार्थ मुले बरेचदा बाहेर खातात, तर आपण तो पदार्थ घरी कसा करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मस्त असा हा पदार्थ मी घरी केलेला आहे. तर इथं मी पाव किलो गाजर घेतला आहे, पाव किलो कोबी घेतलेला आहे आणि 2 छोटे बारीक कांदे घेतलेले आहेत. ते बारीक चिरून घेतले आहेत. फक्त कोबी आणि गाजर छान किसून घेतलेला आहे. तर आपल्याला इथं किसून घेतलेले गाजर आणि किसून घेतलेला कोबी एका भांड्यामध्ये काढायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. एकत्र चोळून आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. एका टोपामध्ये इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण, 4 टोमॅटो कट करून आणि इथं सुकलेल्या किंवा वाळलेल्या लाल मिरच्या आपल्याला इथं घालायच्या आहेत. नंतर आपल्याला एका परातीमध्ये पाव किलो मैदा घेतलेला आहे. एका वाटीमध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून त्याची पेस्ट बनवून आपण जे टोमॅटोचं मिश्रण ठेवलं त्याच्यामध्ये ती पेस्ट घालून देणार आहे. 15 मिनिटांसाठी बारीक गॅसवर ती होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला इथं मैदा मळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ व 1 चमचा तेल घालून मी इथं मैदा घट्टसर मळून घेतलेला आहे. त्याला तेल लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण झाकून ठेवलेलं गाजर आणि कोबीचं मिश्रण होतं ते बाजूला काढून छान पिळून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही पाहू शकता इथं उकळी आली आहे, तर त्याचा गॅस बंद करायचा आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घ्यायचा आहे. नंतर आपण इथं त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. ह्याची छान अशी भरड काढून घ्यायची आहे. पॅनमध्ये तेल घालायचं आहे 2 चमचे आणि जी भरड काढली होती मिक्सरला ती त्याच्यामध्ये घालून द्यायची आहे. आपल्याला छान असं एकत्र परतून घ्यायचं आहे. पूर्णपणा त्याचा कच्चापणा जास्त आपल्याला इथं परतायचा आहे आणि पिळून घेतलेले गाजर कोबी सुद्धा घालून त्याच्यामध्ये मिरपूड घालायची आहे. थोडासा सोया सॉस घालायचा आहे. टोमॅटो केचप घालायचा आहे आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर छान एकत्र असं परतायचं आहे मिश्रण सुके होईपर्यंत. नंतर आपण टोपामध्ये जे जिन्नस उकळत होते ते आपले तयार झालेले आहेत, तर त्याची आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. तर पुन्हा पॅनमध्ये तेल घालून आपल्याला जी मिक्सरला वाटलेली पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये घालून द्यायची आहे. अगदी 5 ते 7 मिनिटांसाठी ती बारीक गॅसवर होऊ द्यायची आहे. चवीनुसार मीठ साखर घालायचं आहे आणि बारीक गॅसवरती चटणी आपल्याला मोमोची होऊन द्यायची आहे. तोपर्यंत इथं मैदा आपल्याला छान भिजला आहे. तुम्ही पाहू शकता त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहे. त्याला थोडेसे मैदा चोळून घ्यायचा आहे म्हणजे ते एकत्र एकमेकाला चिकटणार नाहीत. बारीक अशी पोळी छान अशी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. छोटी पुरीवाणी एकदम लाटायची आहे. त्याच्यामध्ये जे मिश्रण केलं होतं ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी मोमोजचा आकार कसा दिला आहे. एकदम सोपा आहे, द्यायला काही अवघड नाही. एकदम हलक्या हाताने द्या आणि तुम्हाला जर नाही जमला तर मोदकाचा आकार दिला तरी चालतो. अशा प्रकारे मी सर्व मोमोज बनवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये छान चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. चाळणीला अगोदर तेल लावलेलं आहे, मग त्याच्यावर मोमोज मी ठेवलेले आहेत. आपल्याला हे आता 15 मिनिटांसाठी बारीक गॅसवर वाफवून घ्यायचे आहेत. इथे छान मोमोज आपले वाफवलेले आहेत. मुलांसाठी खास आवडतील म्हणून मी इथे 4 मोमोज फक्त फ्राय केले होते. बाकीचे असेच आम्ही खाल्ले होते. तर ते फ्राय मोमोज पण छान लागत होते आणि दोन्ही मोमोज खायला खूपच सुंदर लागत होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मस्त